राम नारायण राम. माणूस आपल्या आयुष्यात दररोज काही ना काही पाप करतोच. जर तो माणूस मरणानंतर वर गेला तर वरचा देखील त्याला स्वीकारत नाही. सगळेच माणसं समजूतदार असतात तरीही चुका करतात. मी जिथे आधी राहत होतो तिथे एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात 3 लोक होते, वडील, आई आणि मुलगा. त्या मुलाचे वडील नेहमी सिगरेट ओढायचे. एके दिवशी त्या मुलाने त्याच्या वडिलांना बघून सिगरेट चोरून ओढायला सुरुवात केली. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला सिगरेट ओढताना पाहिलं आणि त्याला मारहाण केली. त्या वडिलांना कोण समजावणार की मुलं त्यांच्या वडिलांकडूनच वाईट सवयी शिकतात. ह्याच्याप्रमाणे समाजात मोठमोठे चोर बघून सामान्य माणसं देखील चोर बनतात. बीजेपीचे नेते अमित शहा वाघासारखे धाडसी आहेत, त्यांना योग्य कामावर लावलं पाहिजे. जितकेही भ्रष्ट लोक आहेत त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. पंतप्रधान मोदी हे एक चांगले नेते आहेत. ते प्रामाणिक आहेत. योगी आदित्यनाथ सुद्धा चांगले आहेत. आत्तापर्यंत मला केवळ हेच तिघं चांगले वाटले. हेच ते तिघं. मी त्यांना भरपूर ऊर्जा, शक्ती आणि पाठिंबा देईन, जेणेकरून ते पुढे जाऊन आणखी चांगलं काम करू शकतील. काँग्रेस पक्ष हा बीजेपीचा सर्वात मोठा शत्रू आहे. राम नारायण राम याचा जप तुम्ही नेहमी करत राहिला पाहिजे. आपल्या आत 50 कोटी आत्मा आहेत. आपण आपल्या शरीराची भूक अन्न खाऊन भागवतो, पण या 50 कोटी आत्म्यांसाठी आपण काहीच करत नाही. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी राम नारायण रामचा जप करा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा. यामुळे त्यांची भूक मिटेल आणि ते शांत होतील. जेव्हा ते शांत होतील तेव्हाच तुम्ही काहीतरी चांगलं विचार करू शकाल. ध्यानधारणेबद्दल प्रत्येक माणसाला जागरूक केलं पाहिजे. जेव्हा एखादा माणूस शांतपणे बसतो तेव्हाच त्याला काहीतरी चांगलं विचारता येतं. विचार केल्यावरच तो एखादा निर्णय घेऊ शकतो. ध्यानधारणेनंतर तुम्ही शांतपणे बसून विचार करा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं. तुमचं विवेकच तुम्हाला सांगेल की काय बरोबर केलं आणि काय चुकलं. माणूस सगळ्यापासून पळू शकतो, पण स्वतःपासून नाही. माणसाने स्वतःचा विचार केला पाहिजे की त्याने चूक केली आणि स्वतःलाच वचन दिलं पाहिजे की पुढे अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. कोणत्याही धर्माच्या पुजाऱ्यांच्या बोलण्यावरून लोकांनी भरकटू नये. माणसाने स्वतःचं समजून घेतलं पाहिजे की आपण गर्दीचा भाग होऊ नये, तर त्या गर्दीचा नेता व्हावं. माणसामध्ये ही गोष्ट समजून घेण्याची क्षमता आहे. माणूस सुरुवातीपासून चुकाच करत आलाय, धर्माचे ठेकेदार फॉलो करून, चुकीचे राजकीय पक्ष फॉलो करून. हा मनुष्यनिर्मित धर्म चालवण्यासाठी परवानगी कोणी दिली? माणसांनीच दिली. समाधानाचा संविधान कुठे आहे? समाधानाचा धर्म कुठे आहे? समाधानाची पृथ्वी केव्हा येणार? रात्री राम नारायण रामचा जप करा, ध्यानधारणा करा. त्यामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल आणि हळूहळू हे नाव तुमच्या श्वासांमध्ये मिसळून जाईल आणि तुमच्या अंगणगाठीमध्ये सुद्धा वसवेल.